मूळ या कॉक्रोच जनता पार्टीचा जो उद्दिष्ट होतं, असं जे त्यांनी सोशल मीडियावरती लोकांसमोर मांडलं, तिथपासून ते किती भरकटले गेलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना याच्यामुळे लक्षात आलं असेल. इथे विविध प्रकारची लोक, ज्याला आपण आपल्या मराठीत हौशे नवशे गवशे म्हणतो, अशा प्रकारचे अनेक लोक तिकडे आले, स्वतःचा अजेंडा घेऊन आले. ज्यांना नीट या विषयामध्ये काही माहीत नाही, नीटचा फुलफॉर्म माहीत नाही, असेही लोक आले. हे नीटच्या विरोधातलं आंदोलन आता राहिलंच नाही. नीट हा मुखवटा आहे, हा चेहरा आहे त्याचा, पण त्याच्या मागचं जे सगळं आहे हे एका अर्थाने हे डीप स्टेट, जे आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतात, जॉर्ज सोरोस सारखं त्याचं फाउंडेशन असेल, ते फाउंडेशन ज्यांना ज्यांना सपोर्ट करतं फायनान्शियली, असे अनेक एलिमेंट्स या सगळ्या मागच्या 20 दिवसामध्ये तिथे प्रत्यक्ष आले, त्यांनी त्याचे स्टेटमेंट दिले. हा सगळा जो ड्रामा चाललेला आहे, जेव्हा जनता आंदोलन करते, जंतर मंतरला पोलिसांच्या लाठ्या खाताना विद्यार्थी किंवा आंदोलक दिसत आहेत, त्यावेळेला हे आंदोलन करा असं म्हणणारे जे नेते होते ते कुठल्या हॉटेलमध्ये बसले होते, ते कोणी बर्गर खात होतं, कचोरी खात होते. म्हणजे हे सगळं जे चित्र आहे, हे सगळं चित्र आपल्यासारखा एखाद्या मास ऑर्गनायझेशनचं काम करणारा व्यक्ती जेव्हा बघतो, तेव्हा वाईट याचं वाटतं की समाजामध्ये आपण न्यायासाठी मागणी करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे असं जेव्हा वाटायला पाहिजे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करतो, त्याच वेळेला अशा प्रकारच्या आंदोलनामुळे, छद्म आंदोलनांमुळे असा विचार करणारे व्यक्ती पण परत 4 पावलं मागे सरकतात. विद्यार्थी परिषद हे कायम लक्षात ठेवत आलेली आहे की आपल्याला दंडशक्ती म्हणून आपल्या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय विषयांसाठी आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. पण ही दंडशक्ती ही संस्कारित असली पाहिजे. त्याच्यात संस्कार नसेल तर मग आपण जे सगळ्यांनी बघितलं मागच्या 20-25 जण, प्रामुख्याने मागच्या आठवड्याभरात जे घडलं, असे दुर्दैवी प्रकार हे त्याच्यातनं घडतात. नमस्कार, मायाम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. अभिजित दिपकेच्या नेतृत्वात सुरू झालेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरुवातीला हे पेपरफुटी, जे नीट पेपरफुटी संदर्भातलं होतं, पण कालांतराने जसजसे दिवस वाढत गेले तसतसं त्या आंदोलनाला कुठेतरी वेगळं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपण पाहिलं. म्हणजे सुरुवातीला आंदोलकांनी, म्हणजे तथाकथित काही हिंसक प्रवृत्तीच्या आंदोलकांनी केलेली दगडफेक असेल, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर केलेला लाठीचार्ज असेल, आणि एकंदरीत आता ज्या प्रकारे त्याला वळण आलेलं आहे, तर ते पाहता हे आंदोलन कुठेतरी भरकटल्याचं आता दिसतंय. जी राष्ट्रीय संघटना, की जी छात्र संघटना, जी भारतातली सर्वात मोठी छात्र संघटना म्हणून ओळखली जाते, ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्या परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार भानुशे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. एकंदरीत हे आंदोलन पाहता अभाविप म्हणून आपली भूमिका नेमकी काय आहे? कॉक्रोच जनता पार्टीचं स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास हा तसं बघितलं तर एक स्पॉन्टॅनियस रिॲक्शन अशी सुरुवातीला लोकांना वाटली असेल. परंतु आपण जसं बघतो की सुरुवातीला त्यांनी नीटचा विषय उचललेला नव्हता. त्यांच्या सुरुवातीच्या ज्या पहिल्या 5 मागण्या, नंतर अधिक 3 मागण्या अशा जेव्हा त्यांनी सोशल मीडियावरती टाकल्या, तेव्हा त्या मागण्यांमध्ये कुठेही नीटचा उल्लेख नव्हता किंवा परीक्षेमधल्या पेपरफुटीचा उल्लेख नव्हता. परंतु जसजसं त्यांचा तो जो अभिजित दिपके आहे तो पुढे आला, मग दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांनी जंतर मंतरला आंदोलन सुरू केलं. आता त्या आंदोलनाचं एकूण आपल्याला सगळ्यांना जेव्हा लक्षात आलं की संसदेवरती मार्च करून जेव्हा ते गेले, तेव्हा आलेल्या सगळ्या लोकांच्या वरती ज्या पद्धतीने तो प्रोटेस्ट मार्च झाला, त्याच्यामध्ये हिंसक काही गोष्टी घडल्या, पोलिसांना सुद्धा त्याच्यामध्ये मार लागलेला आहे, जर्नलिस्ट जे पत्रकार आहेत त्यांनाही मार लागलेला आहे, काही विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये इजा झालेली आहे. हे सगळं बघितल्यानंतर मूळ या कॉक्रोच जनता पार्टीचा जो उद्दिष्ट होतं, असं जे त्यांनी सोशल मीडियावरती लोकांसमोर मांडलं, तिथपासून ते किती भरकटले गेलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना याच्यामुळे लक्षात आलं असेल. म्हणजे आपण जेव्हा आंदोलनादरम्यान बघितलं की काही फलक असे होते की जे आक्षेपार्ह होते, किंवा मूळ नीट परीक्षेला धरून त्या फलकांचा काही संबंध नव्हता, तर मग त्यांच्याकडे किंवा तो विरोध जो विद्यार्थ्यांकडून होत होता त्याकडे आपण कसं पाहता? तोच मुद्दा आहे की कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये त्यांचे जे कोणी प्रमुख लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये तिथे गेले 20-25 दिवस ज्या पद्धतीने ते आंदोलन करतायत, तिथे त्यांना भेटायला येणारी जी लोकांची नावं आहेत, हे सगळं जर आपण एकदा याची उजळणी केली, लक्षात येतं की अरुंधती रॉयचं या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे. पण ती तिथे आली, केवळ आली नाही तर तिने तिकडे आल्यानंतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक नाही असं पण एक तिने वाक्य त्याच्यामध्ये उच्चार केला. तिथे योगेंद्र यादव येतात, तिथे LGBTQ प्राईड मार्च करणारे लोक येतात, तिथे विविध प्रकारची लोक, ज्याला आपण आपल्या मराठीत हौशे नवशे गवशे म्हणतो, अशा प्रकारचे अनेक लोक तिकडे आले, स्वतःचा अजेंडा घेऊन आले. ज्यांना नीट या विषयामध्ये काही माहीत नाही, नीटचा फुलफॉर्म माहीत नाही, असेही लोक आले.
असं म्हणत असताना मी हे पण नक्की मान्य करीन, की या सगळ्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी किंवा त्यांचे पालक, त्यांचे परिवारील लोकं हे काहीतरी चांगलं आहे, आपल्या कुठल्यातरी एका कॉजला धरून आहे, असा विचार करून सुद्धा काही प्रमाणामध्ये लोकं तिकडे जमली. आणि सोशल मीडियावरचं त्यांचं कॅम्पेन आपण बघितल्यानंतर लक्षात आपल्याला येतं, की मूळ मुद्द्यापासून खूप लांब जाऊन आज आपण आपल्या या परवाच्या दिवशी जी घटना घडली दिल्लीमध्ये, तेव्हा लक्षात येते, की नीटचा जो मूळ विषय घेऊन ते आंदोलन करतायत असं जे म्हणत होते, तिथपासून तर ते लांब गेलेच. परंतु कुठेतरी आता देशाच्या विरोधात सुद्धा आपण शेजारील राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीने काही घटना मागच्या काही महिन्यामध्ये घडल्या आपण बघितलं नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये, श्रीलंकामध्ये. तर या परवाच्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण बघितलं काही जणांनी तर प्रेसला बाईट पण दिली, की भारत का नेपाल करेंगे, बांगलादेश करेंगे. त्यामुळे कुठे ना कुठे या सगळ्या आंदोलनाच्या मूळ उद्देशांवरतीच आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय, हे सुद्धा आपल्या लक्षात येते. म्हणजे आपण बघितलं की सुरुवातीला केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, तर त्यांच्या राजीनाम्यापासून आता हे मागतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायला हवा. म्हणजे ह्यांचा नेमका मूळ उद्देश काय आहे असं तुम्हाला वाटतं? नाही त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये ते एक वाक्यता नाहीये. कारण मी जसं प्रारंभी म्हटलं, की त्यांनी जो अजेंडा समोर ठेवला होता तिथपासून तर ते खूपच दूर गेलेले आहेत. आणि हे कसं असतं, की ज्यावेळेला केवळ एका विषयाला धरून आंदोलन चालत नाही, तर अनेक विषयांचे कांगोरे त्याला जोडले जातात. त्यावेळेला ते भरकटण्याशिवाय दुसरं काही त्याचं होऊ शकत नाही. आंदोलन कसं करायला पाहिजे? आंदोलनाचा रोग काय असला पाहिजे? त्याचे मुद्दे काय असले पाहिजे? ते मांडले कसे गेले पाहिजेत? ह्या सगळ्याच्या बद्दल ज्या पथ्यांना पाळलं पाहिजे होतं, ते इथे कुठेही पाळलं गेलं नाही असं आपल्या लक्षात येतं. मेच्या महिन्यामध्येच आपण बघितलं दिल्लीमध्येच लाल किल्ल्यावरती 24 मेला हं. जनजाती सुरक्षा मंचाचा जवळपास 1.5 लाख आदिवासी आपले बंधू माता हे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती मोर्चा करायला आले आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी मागण्या तिथे मांडल्या. पण या मोर्चाकडे जर आपण बघितलं जनजाती सुरक्षा मंचाचा, की देशभरातनं 1.5 लाख लोकं तिकडे आले. शांततेने त्यांनी मार्च केला आणि त्यांनी सरकारसमोर, सरकारच्या प्रतिनिधीसमोर आपलं म्हणणं मांडलं आणि ते आपापल्या ठिकाणी परत पण गेले. आता अशा प्रकारे आपल्याला सुद्धा आपला मुद्दा मांडता येऊ शकतो. भारत लोकशाही प्रधान देश आहे. नीटची परीक्षा असो किंवा कोणतीही परीक्षा असो, या परीक्षांमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांना जर या परीक्षेच्या पेपर फुटीमुळे जर मनस्ताप होत असेल, तर तो स्वाभाविक आहे आणि त्याची वाट पण मोकळी करून देण्याची गरज आहे. त्या संवेदना सुद्धा आपल्या समाजामध्ये, आपल्या सर्वांमध्ये असण्याची गरज आहे. कारण हे केवळ विद्यार्थी असतात जे परीक्षेत येतात असं नाहीये. त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचं अख्खं कुटुंब असतं, जे या सगळ्या याच्यामध्ये मनस्तापाला शरण जातं. त्यामुळे आपण समाज म्हणून याचा विचार करताना कसं बघितलं पाहिजे, की या मूळ विषयाकडे त्याच्या समाधानाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. हे प्रकरण का घडलं? त्याच्या मागची कारणं काय आहेत? आणि ती जर सोडवायची असतील, तर शासन म्हणून, प्रशासन म्हणून, समाज म्हणून किंवा शैक्षणिक संस्था म्हणून किंवा समाजाचं काहीतरी आपल्याला देणं लागतं, असे विचार करणारे इंडिव्हिज्युअल्स आपण कसं याच्याकडे विचार करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल सुद्धा चर्चा म्हणजे करण्याची गरज आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की आंदोलन कसं असावं हा मुद्दा बघितला. म्हणजे भविष्याची होणारी आंदोलनं आणि सीजेपीचे आता जे आंदोलन होते आणि जे वेगळ्या पातळीवरती येऊन पोहोचलंय. तर आंदोलन नेमकं कसं असावं? म्हणजे आपल्याला म्हणजे निश्चितच आंदोलन करण्याचा हा लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे. पण ते कुठल्या मार्गाने, कुठल्या मागणी घेऊन किंवा कशा पद्धतीनं करावं? तर हे नेमकं काय सांगाल की आंदोलन कसं असावं? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतातलीच नाही तर जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. आणि या संघटनेचं गेल्या 77 वर्षातला आपण जर इतिहास नीट बघितला, तर ज्या तत्वांच्या आधारावरती हे संघटन चालतं, या संघटनेची जी कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती मुळात एका व्यापक विचाराला धरून प्रत्यक्ष कृतीमध्ये काम करण्याच्या दृष्टीने तयार केलेली आहे. याचा अर्थ काय? की विद्यार्थी परिषद असं ठामपणे मांडते, की आपण एका शैक्षिक परिवाराच्या संकल्पनेवरती विश्वास ठेवून या शिक्षण क्षेत्रात काम केलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, प्राचार्य असतील, विद्यापीठांचे पदाधिकारी असतील, ही सगळी जी शिक्षण व्यवस्था आहे, या व्यवस्थेतला प्रत्येक घटक हा आपल्या परिवारातला सदस्य आहे. त्यामुळे शैक्षिक परिवाराचा जेव्हा आपण एक कॉन्सेप्ट मांडतो, तेव्हा स्वाभाविकपणे या सगळ्या स्टेक होल्डर्समध्ये कोणीतरी कधीतरी हा असंतुष्ट असू शकतो. पण आपल्यातला असंतुष्टपणा किंवा आपल्यातलं असमाधान व्यक्त करण्याची पद्धत काय असली पाहिजे?
विद्यार्थी परिषद हे कायम मांडत आलेली आहे, प्रत्यक्ष कृतीमध्ये करत आलेली आहे, की आपण रचनात्मक दृष्टीने या विषयाकडे बघितलं पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्हली बघितलं पाहिजे. आणि कन्स्ट्रक्टिव्हली बघणं म्हणजे काय, तर एका ठिकाणी आंदोलन करताना आपण अनेकदा बघतो की कुणीतरी काचा फोडतायत, कुणीतरी दगड फेकतायत, कुणीतरी हिंसक कारवाया करतायत. विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीमध्ये अहिंसक आपण आंदोलनं केली पाहिजेत, हे प्रामुख्याने आपल्याला दिसतं. आणि आपला जो मुद्दा आहे तो आपल्याला तथ्यांच्या आधारावरती, फॅक्ट्स अँड फिगर्सच्या आधारावरती ज्यांच्यासमोर मांडायचं आहे त्यांच्यासमोर मांडण्याचा आपला पूर्ण अधिकार आहे, कारण भारतात लोकशाही आहे. आणि हाच विचार घेऊन, ही कार्यपद्धती घेऊन विद्यार्थी परिषद काम करते. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनांमध्ये सुद्धा आपण बघतो की आक्रोश आहे, रोषही आहे, संघर्ष करण्याची तयारी पण आहे. परंतु हे सगळं करत असताना एका मर्यादेच्या पलीकडे आपण नाव जाऊ नये, हे सुद्धा पथ्य आपल्या विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसतं. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आता पण आंदोलनाचं हे बघितलं, सीजेपीच्या आंदोलनाचं बघितलं, तर ही जी तरुणाई आहे, ही जी जेनझी जी आहे, तर ती सरकार विरोधात आहे असा नरेटिव्ह केला जातोय का? तर तसं बघितलं तर जेन झी किंवा जेन अल्फा आपण वेगवेगळे टर्म्स वापरू शकतो, पण माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की जेन झी हे कोणाच्या तरी विरोधामध्ये आहे किंवा टू बी व्हेरी स्पेसिफिक या सरकारच्या विरोधात आहे, असा निष्कर्ष पण काढण्याची गरज नाही. एक आपण ऍज अ कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घेतलं पाहिजे की जेन झी हे खूप संवेदनशील असं जनरेशन आहे. या जनरेशननी बऱ्याच गोष्टी बघितल्यात, त्यांनी कोविड पण बघितलंय, त्यांनी एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेल्या सुधारणाही बघतोय आणि त्याच्यातल्या गॅप्सही तो आयडेंटिफाय करतोय. आता हे सगळं बघत असताना सामान्य या जेनझीला रिप्रेझेंट करणारा जो विद्यार्थी आहे, त्याच्या मनामध्ये जे सामान्य एका युवकाचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे युवा हा संवेदनशील असतो, त्याच्यामध्ये प्रचंड धैर्य असतं, साहस असतं, काहीही करून घेण्याची त्याची ताकद असते. आणि संधी मिळाली किंवा अशा काही परिस्थिती उद्भवली तर तो याच्यामध्ये स्वतःला झोकून देण्याच्या मानसिकतेमध्ये सुद्धा असतो. हे सगळे ट्रेड्स आपण बघितले तर आपल्याला लक्षात येतं की या प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सुद्धा जे सामान्य विद्यार्थी किंवा त्यांचे पालक, त्यांचे परिवारात लोक हे याच्यात जे सहभागी झाले, त्यांची मूळ भूमिका हीच होती की जे झालं ते चांगलं नाही झालं, अरे हे सुधारलं पाहिजे. काही जणांना याच्यामध्ये एक आशा अशी वाटली की हे जे कोणी कॉक्रोच जनता पार्टीचे लोक आहेत, कदाचित आपल्या या जेन्युन विषयाला घेऊन हे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी समाधान देऊ शकतील. या एका भाबड्या आशेपोटी सुद्धा अनेक चांगली लोक सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसतात. पण ओव्हरऑल आपण याच्यातनं निष्कर्ष हा नक्कीच काढू शकत नाही की जेन झी इज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. पण सी गव्हर्नमेंट्स येणार आणि जाणार, सरकार वेगवेगळी येतील, त्या वेळेला वेगवेगळ्या पार्टीचं सरकारही असेल. पण त्या वेळेचा जो युवा आहे, जी पिढी आहे, त्या पिढीची आशा, त्याची आकांक्षा, त्याच्या अपेक्षा, त्याच्या अनुरूप जर पॉलिसीज झाल्या, त्याच्या अनुरूप जर काही परिवर्तन झालं, व्यवस्थेतलं परिवर्तन झालं, तर अशा प्रकारचा आक्रोश, अशा प्रकारचा संघर्ष रस्त्यावरती करण्याची वेळच कोणाला येणार नाही. पेपर फुटीचा हा जो प्रकार होता की ज्याचं सगळ्यांवर सगळं हे घडलं, प्रकार घडला, तर हे सुरुवातीला खाजगी क्लासेसमध्ये घडलेला तो एक प्रकार होता आणि त्याचा आता संपूर्ण फटका प्रशासनाला बसलाय असं वाटतं का? आपण जर घटनाक्रम नीट बघितला या सगळ्या नीटच्या परीक्षेतला प्रामुख्याने, तर 3 मेला त्याची परीक्षा होती आणि साधारणतः 3-4 दिवसानंतर NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी ही परीक्षा कंडक्ट करते, त्यांच्याच असं लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबडी झाल्याच्या काही बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी त्याच्यावर चौकशी केली, त्यांनी पोलिसांना अप्रोच झाले आणि हे सगळं खणून काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष पेपर फुटलेला आहे, कुणीतरी पेपर लीक केलेला आहे, काही प्रश्न ऑलरेडी काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरती, काही क्लासेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली गेलेली आहेत. असं घडल्यानंतर 12 मेला NTA आणि शासनाने असं ठरवलं त्यावेळेला केंद्र सरकारने की आपण ही परीक्षा रद्द करावी, फेरपरीक्षा करावी. आणि बहुतेक 15 तारखेला शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांनी एक पत्रकार वार्ता घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली, ऍज अन अकाउंटेबिलिटी त्यांनी स्वीकारली ही. त्यांनी याच्याबद्दल दुःख सुद्धा खेद पण व्यक्त केला. आणि अजून 2 पॉइंट्स जे खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावर फार कोणी चर्चा नाही केली. अशा प्रकारची पेपरफुटी भविष्यात परत होऊ नये, कारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे, जवळपास 20-25 लाख विद्यार्थी एका वेळेला ही परीक्षा देतात. एवढ्या मोठ्या संख्येने परीक्षा जेव्हा देण्यात येते, तेव्हा त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याच्यासाठी जे टेक्नॉलॉजीचं एक कव्हर लागतं, त्याच्यासाठी जी काही सगळी मनुष्यबळाची यंत्रणा लागते, हे खूप खूप ह्यूज आहे.
आणि त्यामुळे दोन पुढचे पॉईंट जे राधाकृष्ण कमिटीच्या रेकमेंडेशन्सवरती ठरवण्यात आले की पुढच्या वेळेला ही परीक्षा जी आहे ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं पेपर लीक होण्याची संभाव्यता शून्य आहे. एरर त्यातला एकदम कमी येईल, कसा झिरो होईल इथपर्यंत त्याच्यावरती काम करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या पेपर फुटी प्रकरणातले जे मधले जे लोक आहेत की ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशा दृष्टीने काही कायद्यामध्ये सुद्धा बदल करणं, या दोन प्रामुख्याने गोष्टी मधल्या काळात त्या घोषणा जेव्हा करण्यात आली त्या चर्चेतनं गायब झाल्या. आता या घटनाक्रमाकडे जो आपण बघतो की स्वतः केंद्रीय मंत्री त्याची सगळी जबाबदारी स्वीकारतात, त्याची फेरपरीक्षेची तारीख डिक्लेअर होते, फेरपरीक्षा होते, निकालही लागतो आणि काही लाख पुन्हा 20 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात. ज्यांना चांगल्याने अभ्यास केला ते पासही होतात, पुढच्या मार्गालाही लागतात. आता हे सगळं घडून गेल्यानंतर आज आपली मागणी काय उरली त्याच्यामध्ये? विद्यार्थी परिषदेने 3 मेच्या परीक्षेनंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हाच आपल्या प्रेस नोटमध्ये याचा उल्लेख केला होता की पारदर्शिता ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे कुठल्याही परीक्षेच्या बाबतीत. परीक्षा देणाऱ्याला विश्वास वाटला पाहिजे की मी जी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देतोय, कारण वर्ष लोक मेहनत करतात या परीक्षेला बसण्यासाठी. माझ्या या मेहनतीमध्ये कुठे मिठाचा खडा नाही पडला पाहिजे, ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे आणि याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस करण्याची गरज आहे, एक सबलीकरण करण्याची गरज आहे, त्याच्याकडे सुद्धा आपण खूप पॉझिटिव्हली बघतो. विद्यार्थी परिषदेने ठामपणे मागणी केली की यामध्ये जे जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे. आणि आपण बघतो की 13 जणांना जवळपास याच्यामध्ये अटक झालेली आहे. ते आज सीबीआय कडे ही केस आहे, चौकशी चालू आहे, त्यांच्यावर केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. दुर्दैवाने आपण बघतो याच्यामध्ये महाराष्ट्रातले काही लोक आहेत, राजस्थानातले काही लोक आहेत, काही शिक्षक आहेत, काही कोचिंग सेंटर्सवाले आहेत. हे सगळं जे नेटवर्क आहे हे सगळं नेटवर्क उद्ध्वस्त करावं लागेल. त्यामुळे आपल्याला जर या विषयाचं समाधान पाहिजे असेल की पेपर का फुटले, तर त्याच्याकडे त्याची कारण मीमांसा केली तर लक्षात येतं की राजकीय पुढाऱ्यांची असलेले मेडिकल कॉलेजेस, त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशनचा चालणारा गोरखधंदा आणि नीटच्या परीक्षेमुळे कोचिंग सेंटर्सवरती जे काही एक हजारो कोटींचं त्यांचं जवळपास 50,000 कोटींचं बजेट आहे. आपण जर बघितलं या सगळ्या मेडिकल रिलेटेड कोचिंग सेंटर्सचं, हे सगळं एवढं व्यापक आहे आणि याच्यात कोणा ना कोणाचे तरी स्वार्थ दडलेले आहेत का? जेव्हा सीबीआय याचा कठोरपणे चौकशी करेल आणि खोलामध्ये जाईल तेव्हा मला असं वाटतं की यातल्या बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील आणि आपण व्यवस्था सुधारणेकडे आपलं फोकस असण्याची गरज आहे. कुठल्या तरी एक व्यक्तिगत विषयाकडे न जाता आपल्याला जर त्या 20 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल, त्यांच्या परिवाराला झालेल्या मनस्तापाला समाधान द्यायचं असेल, तर त्याचा मार्ग या परत अशा प्रकारच्या घटना घडू नये याच्यासाठीची उपाययोजना असण्याची गरज आहे. आणि तीच एक्झॅक्ट मागणी ही विद्यार्थी परिषदेने ही 13 मेला पण केली. आपण देशभरामध्ये आंदोलन केलं, आपण शास्त्री भवनच्या समोर आंदोलन केलं, आपण मुंबईमध्ये शिवाजी पार्कला आंदोलन केलं. देशभरातल्या या सगळ्या आंदोलनाचा हेतू फक्त एकच होता की एनटीए मध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. एनटीएचे जे प्रमुख आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या सगळ्या परीक्षेमध्ये ज्या कारणास्तव पेपर लीक प्रकरण घडलेलं आहे त्याची सगळ्याचा छडा लागला पाहिजे आणि परत हे होऊ नये याच्यासाठी शासनाने कडक पावलं उचलली पाहिजेत. मला असं वाटतं की आपण मागच्या 40-45 दिवसाचा सगळा हा प्रवास बघितला तर लक्षात येतं की याच्यामध्ये जे आपल्याला अपेक्षित बदल करायचे आहेत त्याची सुरुवात तर नक्की झालेली आहे. अधिक जागरूकपणे एक विद्यार्थी संघटन म्हणून पण आम्ही याच्याकडे बघू आणि आम्ही याचा फॉलोअप करू सरकारकडे, पण समाज म्हणून सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे 20 तारखेपासून ह्याला थोडं हिंसक वळण यायला लागलं, आपण असं बातम्यांमधून म्हणा किंवा वेगवेगळ्या व्हिडिओतून बघितलं. एकंदरीत म्हणजे आता कारवाई तर सुरू झालेली आहे, आरोपींना सुद्धा ताब्यात घेतले, चौकशी त्यांची सुरू आहे. मग हे सगळं घडत असताना सुद्धा ही आंदोलक या हिंसक प्रवृत्तीला जर का जात आहेत, तर मग ह्यांची कुठेतरी दिशाभूल होतीये का? किंवा ह्यांना कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी भाग पाडलं जातंय का, असं वाटतं का आपल्याला? आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की कालपासून परवापासून काही वृत्तवाहिन्या ज्या आहेत याच्यावरती अनेक प्रकारचे लोक माहिती प्रेक्षकांसमोर मांडत आहेत, ज्याला आपण डीप स्टेट म्हणतो. अशा डीप स्टेटचा पण याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे का याच्यावरती पण अनेक लोकांनी स्वतःचे व्हिडिओज पण टाकलेले आहेत. अनेक माहिती आज प्रसार माध्यमातून बाहेर आलेली आहे. याची चौकशी तर करण्याची गरज आहे. कसं असतं की हे जे काही आंदोलन चाललं, मी याला ऍक्च्युली आंदोलन न म्हणता याला मी म्हणतो छद्म आंदोलन आहे.
छद्म आंदोलन काय आहे की इट इज इन द नेम ऑफ प्रोटेस्ट दे आर डुईंग समथिंग एल्स, Something else. आणि दॅट समथिंग एल्स हॅज टू बी आयडेंटिफाईड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे हे छद्म आंदोलन काय आहे, कारण याच्यामध्ये प्रामाणिकता नाही आहे. हम्म. पण या छद्म आंदोलनाच्या नावावरती जे जे काही चालतंय, ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, की मग जे नको आहे ते सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये आपल्याला आलेले दिसतात. मग आपल्याला लाल माकडं दिसतात, आपल्याला हिरवी माकडं दिसतात, आपल्याला सगळ्या प्रकारचे रंग, सगळ्या प्रकारचे विचार, लाल क्रांती आणायची, रक्तरंजित क्रांती आणायची, सगळं बदलून टाकायचं, उलथवून टाकायचं, भारताचा नेपाळ बांगलादेश करायचा, नवीन पार्लमेंट उद्ध्वस्त करू, नवीन पार्लमेंट विचार, उद्ध्वस्त हा. करू. आपण बघितलं की आणि औरंगजेबचे फोटो असलेले मोर्चेमध्ये सहभागी, पाकिस्तान बांगलादेशचे झेंडे असलेले लोक त्याच्यामध्ये होते, हम्म. आझादीची घोषणा देणारे लोक त्याच्यामध्ये होते. पत्रकार विचारतात कसली आझादी, तर ते सांगता ते येत सांगता नाहीये, येत पण नाही. आझादी पाहिजे असं म्हणतात. अरुंधती रॉय सारखी व्यक्ती येते, काश्मीरच्या बद्दल स्टेटमेंट देते, 370 रद्द करू, असं परत आणू असं म्हटलं जातं. हे सगळं बघितल्यानंतर स्वाभाविकपणे लक्षात येते की हे नीटच्या विरोधातलं आंदोलन आता राहिलंच नाहीये. नीट हा मुखवटा आहे, हा चेहरा आहे त्याचा, पण त्याच्या मागचं जे सगळं आहे हे एका अर्थाने हे डीप स्टेट, जे आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतात, जॉर्ज सोरोस सारखं त्याचं फाउंडेशन असेल, ते फाउंडेशन ज्यांना ज्यांना सपोर्ट करतं फायनान्शियली, असे अनेक एलिमेंट्स या सगळ्या मागच्या 20 दिवसामध्ये तिथे प्रत्यक्ष आले, त्यांनी त्याचे स्टेटमेंट दिले. त्याच्यामध्ये मराठीतले फिल्म इंडस्ट्रीमधले काही कलाकारही आपल्याला सहभागी झालेले दिसलं, की ज्यांना स्वतःचा अदरवाईज काही व्ह्यू पॉईंट नाहीये, परंतु कोणीतरी कुठेतरी काहीतरी करते, तिथे जाऊन आपण ग्लॅमर घेतलं पाहिजे का असं वाटतं का यांना. अनेक सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर्स हे तिकडे जाऊन बाईट घेत आहेत लोकांचे. म्हणजे प्रत्येकाने या सगळ्या आंदोलनाला वापरून स्वतःच काहीतरी त्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजायचा भाजण्याचं काम आहे. राजकीय पक्षांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, ज्यांना त्याच्यातनं दुसरं काय काढायचं होतं त्यांनी तेही काढायचा प्रयत्न केला. ओव्हरऑल हेच त्याचं समरी आहे की या सगळ्या याच्यामध्ये जे खरंच त्या नीटच्या विषयासाठी तिकडे आले होते, म्हणजे आपण बघितलं असेल की टीव्हीवरती एक महिलेने त्याच्यावरती खूप त्रागा तिने व्यक्त केला की माझ्या मुलाच्या परीक्षेच्या साठी मी या आंदोलनामध्ये सहभागी झाली, पण मी सगळं काय पाहते तर की तो नीटचा विषय सोडून मी सगळ्या गोष्टींची इकडे चर्चा करताय. तर हे ज्या माऊलीने सांगितलं दॅट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह रिॲक्शन, की असे अनेक लोक ज्यांना असं वाटलं, ज्यांना आशा होती की अरे या निमित्ताने आपण या चुकीच्या घडलेल्या गोष्टीकडे आपण न्याय मागण्यासाठी पुढे जाऊ शकतो, परंतु हे सगळं जे त्यांनी सगळा गोतावळा जो सगळा जमा केलेला आहे, कारण त्यांनी 15-20 दिवस पाहिलं की त्यांना 100, 200, 400च्या वर काही तिकडे आंदोलक रोज जमेना, किती बिर्याणी वाटली तरी त्यांच्याकडे लोक काही येईना, नाच गाणी करण्याचा प्रयत्न केला तरी गर्दी जमेना. मग त्यांनी सोनम वांगचूक सारखा वापर करायचा प्रयत्न केला. सोनम वांगचूकलाही एक दिवशी पोलीस उचलून कोर्टाच्या निर्देशाने घेऊन गेली आणि त्यांचंही उपोषण सुटलं. मी उपोषणाला बसतो असं सांगणारा व्यक्ती 24 तासात आपलं उपोषण सोडून पण देतो. हा सगळा जो ड्रामा चाललेला आहे, जेव्हा जनता आंदोलन करतीये, जंतर मंतरला पोलिसांच्या लाठ्या खाताना विद्यार्थी किंवा आंदोलक दिसत आहेत, त्यावेळेला हे आंदोलन करा असं म्हणणारे जे नेते होते ते कुठल्या हॉटेलमध्ये बसले होते, ते कोणी बर्गर खात होतं, कचोरी खात होते. म्हणजे हे सगळं जे चित्र आहे, हे सगळं चित्र आपल्यासारखा एखाद्या मास ऑर्गनायझेशनचं काम करणारा व्यक्ती जेव्हा बघतो तेव्हा वाईट याचं वाटतं की समाजामध्ये आपण न्यायासाठी मागणी करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे असं जेव्हा वाटायला पाहिजे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करतो, त्याच वेळेला अशा प्रकारच्या आंदोलनामुळे, छद्म आंदोलनांमुळे असा विचार करणारे व्यक्ती पण परत 4 पावलं मागे सरकतात, जे समाजाच्या स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये. रास्त मागणी आपली आहे, ती आपण आपल्या अधिकाराने मांडली पाहिजे. ती आपलं जे संविधान आहे त्या घटनेप्रमाणे जे आपल्याला अधिकार दिलेत त्या चौकटीत ती मांडली गेली पाहिजे. आणि लोकतंत्रामध्ये तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या अधिकारांनी संविधानाने आपल्याला सजवलेलं आहे, त्या सगळ्याचा चांगला वापर करता आला पाहिजे. डायलॉगची आवश्यकता आहे, संवादाची आवश्यकता आहे. त्यामुळे संवाद, संवेदनशीलता आणि दृढ निश्चय आणि कृती ह्याचा समन्वय झाला तर मला असं वाटतं या विषयाला आपण ज्या मूळ विषयाबद्दल हे सगळं सुरू झालं असं आपण म्हणतो त्याला न्याय देता येईल आपल्याला असं वाटतं. बरोबर. म्हणजे या आंदोलनात मंचावरती जे जे चेहरे येऊन गेले, तर ते मराठीत एक म्हण आहे की आयत्या बेळावर नागोबा, अशा प्रकारचं काही होतं असं वाटतं? हो, आयत्या बेळा नागोबावले तर बरेच जण येऊन गेले आणि त्यातले काही नागांचं नंतर काय झालं आपल्याला माहिती आहे की गधे के सामने बीन बजाना असं आपल्याकडे म्हणतात, की काही म्हणजे कोणी नाचतंय, कोणी उपोषण करते, त्याच्यावर कोणी काहीतरी खाणं करतंय, कोणी बिर्याणी खाते, रात्री अपरात्री काही चाललंय. म्हणजे या सगळ्याकडे पण मी म्हटलं ना जसं की
आपल्यासारखा जो जमिनीवरती फील्डवरती काम करतो, जो समाजामध्ये संघटनेचा मंत्र घेऊन काम करतो, त्याच्यासाठी तर हे एक दुःखद गोष्ट आहे की या निमित्ताने समाजामध्ये आपला अधिकाराच्या बद्दल किंवा आपल्या योगदानाबद्दल जे करण्याचा एक इच्छा उत्पन्न झाली, ते सुद्धा चुकीच्या मार्गाला वळल्यामुळे त्याचा एक चांगला परिणाम होण्याच्या वाईट परिणाम समाजाच्या मनस्थितीवर झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे विद्यार्थी असतील, जेन्युइन विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, या सगळ्यांना कुठेतरी कोणीतरी आधार देण्याची गरज आहे. कोणीतरी हे सांगण्याची गरज आहे की जे झालं ते बरोबर नाही झालं, ते परत होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे सरकारवरती दबाव आणण्याची गरज आहे. आणि सरकारवरती कायम म्हणजे विद्यार्थी परिषदेबद्दल आपण असं म्हणतो की एक संस्कारित दंडशक्ती म्हणून आम्ही काम करू. तर याचाच अर्थ असा आहे की विद्यार्थी परिषद हे कायम लक्षात ठेवत आलेली आहे की आपल्याला दंडशक्ती म्हणून आपल्या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय विषयांसाठी आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. बरोबर. पण ही दंडशक्ती ही संस्कारित असली पाहिजे. त्याच्यात संस्कार नसेल तर मग आपण जे सगळ्यांनी बघितलं मागच्या 20-25 जण, प्रामुख्याने मागच्या आठवड्याभरात जे घडलं, असे दुर्दैवी प्रकार हे त्याच्यातनं घडतात. आता जी फेरपरीक्षा झाल्यावरती पंशुल बन्सल नावाचा विद्यार्थी अव्वल स्थानी आला. सुरुवात म्हणजे पेपर फुटीच्या पूर्वी त्याचे गुण पाहिले तर 720 पैकी 705 गुण त्याला होते. बरोबर. फेरपरीक्षेनंतर त्याला गुण वाढले. 720 पैकी 715 झाले. म्हणजे तो कुठेतरी सुरुवातीला निराशात गेला, पण नंतर त्याने आंदोलनाचा मार्ग न निवडता त्याने म्हणजे मुलाखतीत सुद्धा त्याने म्हटलंय की आंदोलनाचा मार्ग न निवडता त्याने अभ्यास करून पुन्हा नव्याने या परीक्षेसाठी त्याने सुरुवात केली. बरोबर. तर असे जे विद्यार्थी आहेत म्हणजे इव्हन छत्तीसगडमधलं बस्तरमधलं सुद्धा एक उदाहरण आहे की तिथल्या 47 जण या परीक्षेमध्ये पात्र ठरलेत. तर मग ही जी विद्यार्थी आहेत किंवा हेच नाही तर देशभरात अनेक विद्यार्थी असे आहेत की जे पुन्हा फेरपरीक्षेमध्ये अभ्यास करून पास झाले. आणि ही जी मुलं आंदोलनं करतायत, जी वेगवेगळ्या मागण्या घेऊन पुढे येत आहेत, तर मग या मुलांनी या विद्यार्थ्यांकडे बघून कुठेतरी आदर्श घ्यावा. याबद्दल काय सांगाल? निश्चितच. म्हणजे विद्यार्थी परिषदेने सुद्धा जेव्हा या सगळ्या आंदोलनाच्या जी सुरुवात केली 13 मेला आपण अनेक ठिकाणी आंदोलन केलं, तेव्हा आपला प्रामुख्याने सर्व नीटला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हेच म्हणणं होतं की तुम्हाला थोडासा याचा विषयाची अँझायटी, स्ट्रेस आला असेल, परंतु आता तुम्हाला लगेच स्वतःचा याच्याबद्दल काम करावं लागेल आणि तुम्हाला चांगली पूर्वतयारी जी तुमची होती ती कुठेही न विसरता पुन्हा या परीक्षेला तितक्याच जोमाने बसलं पाहिजे. आणि आपल्याला जे आपलं करिअर करायचंय, कारण शेवटी आपल्याला डॉक्टर व्हायचंय, ते कशासाठी व्हायचंय तर समाजाचं केवळ शारीरिक स्वास्थ्य नाही तर सगळ्या प्रकारचं स्वास्थ्य आपण ठीक केलं पाहिजे. त्यामुळे हे जे आपले भविष्यातले समाजातले डॉक्टर्स आहेत, या समाजातल्या भविष्यातल्या डॉक्टरना सुद्धा आपण त्यावेळेला साथ घातली की तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे पुन्हा लक्ष द्या, फोकस करा आणि चांगल्या तयारी करून पुन्हा एकदा या परीक्षेला बसा. आणि त्याचाच आपण परिणाम सुद्धा बघतो की अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पुन्हा चांगली तयारी केली आणि पुन्हा अभ्यास केला. काही ठिकाणी आता याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल्स वेगवेगळे असू शकतात, परंतु जसं तुम्ही एक्झाम्पल एक उदाहरण सांगितलं की जो दुसरा आला त्या विद्यार्थ्याचं, असे अनेक उदाहरणं अगदी ग्रामीण भागातले सुद्धा अनेक विद्यार्थी याच्यामध्ये परत अभ्यासाला बसले आणि त्यांनी परीक्षा देऊन पुढच्या आपल्या करिअरकडे ते वाटचाल करतायत. ही एक सकारात्मक बाजू याची निश्चितपणे आहे. पण मला असंही जोडावंसं वाटतं की आपण जेव्हा रीनीट जेव्हा झाली, दुसरी परीक्षा झाली, त्यातली पहिल्या परीक्षेला जेवढे रेजिस्टर झाले होते, ह्याचं जर स्टॅटिस्टिक्स काढलं तर असं लक्षात आलं की जवळपास 1 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली नाही. आणि याचं एक अगेन सामाजिक मास ऑर्गनायझेशन म्हणून किंवा एक विद्यार्थी संघटन म्हणून सुद्धा आम्ही याच्याकडे गांभीर्याने बघतो आणि संवेदनशीलतेने बघतो की याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल आणि काहीतरी कृती आराखडा करावा लागेल. कारण आपल्या समाजाचं जे स्वास्थ्य आहे ते ठीक करणारे जे डॉक्टर्स भविष्यातले आहेत त्यांच्याबद्दल आपण अशा प्रकारे विचार करायला पाहिजे की यांनी कुठलीही एन्झायटी नसली पाहिजे, यांना कुठलाही स्ट्रेस नसला पाहिजे आणि यांनी कुठलीही भीती नसली पाहिजे, मनामध्ये कुठलाही संशय नसला पाहिजे. केवळ याचसाठी नाही, फॉर एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट तयार करण्याची गरज आहे. विद्यार्थी परिषद नक्की सरकारकडे आणि सर्व एजन्सीजकडे याचा पाठपुरावा कायम करत राहील आणि याच्यामध्ये पारदर्शिता येणं आणि व्यवस्थित परीक्षा पूर्ण होणं याच्याकडे आपलं एक संस्कारित दंडशक्ती म्हणून कायम लक्ष राहील. कायदा हातात घेणारे या प्रश्नाचं मूळ उत्तर देऊ शकतील असं काही दिसत नाहीये. मग काय उपाय आहेत आणि त्यासाठी केंद्राकडे अभावी काही पाठपुरावा करणार का? आणि यालाच धरून पेपर फुटीचा प्रकार जो वारंवार होताना दिसतोय,
तर त्यासाठी तो रोखण्यासाठी आपण सरकार किंवा प्रशासनासमोर काही सुधारणा ठेवणार आहात का अभाविप म्हणून? निश्चितपणे मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की जेव्हा हे प्रकरण 12 तारखेला ही परीक्षा रद्द झाली, 13 तारखेला आपण आंदोलन केलं, तेव्हा आपण जी प्रेस नोट काढलेली आहे विद्यार्थी परिषदेने त्याच्यामध्ये आणि आता काल परवा पण सुद्धा आपण एक प्रेस नोट अधिकची या सगळ्या जंतर मंतरच्या प्रकरणात जे काढलं, आपण एक 3-4 गोष्टी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. नंबर 1 आपण सांगितलंय की कुठल्याही अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये बसणारे जे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आहेत, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर या परीक्षा कंडक्ट करण्याच्या दृष्टीने आपण मजबूत करण्याची गरज आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा विद्यार्थी संख्या असते परीक्षेची, तेव्हा ती परीक्षा करण्यासाठी जो काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरली आणि टेक्नॉलॉजिकली आपल्याला जे इक्विपमेंट्स लागतात, ते त्या दृष्टीने सक्षम सगळ्यांना करण्याची गरज आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा की याच्यामध्ये पेपर लीक होण्यामध्ये व्यक्ती इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे कमीत कमी ह्युमन इंटरफिअरन्स हे आपल्याला जर करता आलं तर ती पण आपण मागणी केली की कमीत कमी ह्युमन इंटरफिअरन्स होऊ शकतो का? मग पेपर जेव्हा सेटिंग करतात, आपल्याकडे IIT ची परीक्षा होते, JEE ची परीक्षा होते, मेन ॲडव्हान्स परीक्षा होते, ती सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये विद्यार्थी बसतात. पण आपण कधी IIT मेन्स आणि ॲडव्हान्सच्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेले आहे असं कधी आपल्या ऐकण्यामध्ये आलं नाही. का नाही आलं? याचं कारण असं आहे की सर्व IITs मिळून त्याची जबाबदारी स्वीकारतात आणि रोटेशनमध्ये प्रत्येक IITला त्याची जबाबदारी दिली जाते आणि ते लोक ती जबाबदारी सगळे संयुक्तपणे एकत्रितपणे करतात. दुर्दैवाने आपल्याला नीट सारख्या परीक्षेमध्ये असं चित्र दिसत नाही की एक संपूर्ण भारत म्हणून आपण या परीक्षेच्या दृष्टीने काही योजना करतोय, काही प्लॅनिंग करतोय आणि काही इम्प्लिमेंटेशन दृष्टीने काही काम करतोय असं आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे आपलं जे दुसरं म्हणणं आहे की कमीत कमी ह्युमन इंटरफरन्स करण्याच्या दृष्टीने म्हणजे पेपर लीक होणार नाही. तिसरं, ह्याच्या मागे पेपर लीक व्हावा किंवा यातनं फायदा आपल्याला मिळावा असे जे एलिमेंट्स आहेत ते कोण कोण आहेत? तर ते प्रामुख्याने कोचिंग सेंटर चालवणारे आहेत. तर त्यांचा जो हा धंदा आहे त्याच्यातला, त्याच्यावरती तो करप्ट करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला तर कठीण कायदे केले पाहिजेत. समजा याच्यात कुणी आढळला तर त्याला कठोर शिक्षा जी कायद्यात आपण नवीन बदल करण्यामध्ये सुचवलेला आहे. सुदैवाने मला वाटतं आजच आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्याच्यावरती एक सोशल मीडियावरती पोस्ट पण केलेली आहे की आम्ही या विषयामध्ये कायदे करतोय. तर मला असं वाटतं ही तिसरी मागणी जी होती की कठोर कायदे केले पाहिजेत, कोणालाही याच्यामध्ये सोडता कामा नये. जो कोणी दोषी आढळेल याच्यामध्ये त्याला कठोरात कठोर शिक्षा कायद्याप्रमाणे तसे कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. चौथा पॉइंट जो मी सांगितला की ओनरशिप कोणाची या परीक्षेची, सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आपण भारतामध्ये असं म्हणतो एकेकाळी आपली जी गुरुकुल शिक्षा पद्धती होती, ती गुरुकुल शिक्षा पद्धतीमध्ये गुरुकुलाची ओनरशिप कोणाची होती? तर गुरुकुल ज्या परिसरात आहे त्या समाजाची ती ओनरशिप होती. आज आपण बघतो की सगळं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये चालणाऱ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नीटच्या माध्यमातून, उदाहरण म्हणून नीट आहे, पण अदरवाईज सगळ्या स्पर्धात्मक परीक्षा, नीट मधनं बाहेर पडणारा जो विद्यार्थी आहे डॉक्टर होऊन तो समाजातच आपली सेवा देणार आहे. समाज म्हणून आपण याची ओनरशिप घेऊ शकतो का? आणि जेव्हा मी समाज म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये विविध सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत, राज्य सरकार आहे, आपल्या सगळ्यांचं मिळून हे काम आहे. चायनाचं उदाहरण मगाशी मी म्हटलं की चायनामध्ये पण याच्यापेक्षा मोठ्या संख्येने एक परीक्षा त्यांची जी होते, पण त्या परीक्षेचं वैशिष्ट्य काय आहे की अख्खा देश आणि अख्खी सगळी देशातली सगळी रचना ही त्या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी काम करते. आपण सुद्धा अशा परीक्षांमध्ये जेव्हा योजना करतो आणि त्याचं क्रियान्वयन करतो तेव्हा आपण ऑल इंडिया लेवलवरती, स्टेट लेवलवरती आणि प्रत्येक इन्स्टिट्यूशन म्हणून याच्यात काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो असा विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी परिषद हे त्याच्यावर पण काम करेल. संवाद आणि समन्वय याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी विद्यार्थी परिषद निश्चितपणे काम करेल. ही जी मुलं आता आंदोलन करतायत तर त्यांना एक समजवण्याचा एक भाग म्हणून अभाविप म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न काही करणार वगैरे असं काही? निश्चितपणे आपण हे सामान्यपणे विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीमध्ये आहेच. आपण सदस्यता करायला जातो, आपण महाविद्यालयामध्ये जातो, आपण त्या महाविद्यालयांमध्ये काय समस्या आहेत याची मांडणी करतो, याची माहिती घेतो आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या समस्यांच्या समाधानाकडे कसं जाऊ शकतो अशी चर्चा आपण नेहमीच करत आलेलो आहोत. या स्पेसिफिक प्रकरणामध्ये सुद्धा जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी परिषदेचं मेडिव्हिजन नावाचा आयाम आहे, जिज्ञासा नावाचा आयाम आहे, जे मेडिकल, डेंटल आणि आयुर्वेदिक आणि बाकीच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून यांचं स्ट्रेस कमी होईल, यांची एन्झायटी कमी होईल, हे परीक्षेसाठी यांचा आत्मविश्वास वाढेल आणि या निमित्ताने आपल्याला जाणवत असलेल्या केवळ आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या नाही तर ज्या व्यापक अर्थाने काही समस्या आहेत त्याच्यामध्ये आपलं योगदान सोडवण्याच्या दृष्टीने काय होऊ शकतं
अशी सकारात्मक चर्चा विद्यार्थी परिषद कार्यपद्धतीप्रमाणे करत राहिलेली आहे. या वेळेला या विशेष प्रकरणामध्ये अधिक लक्ष देऊन वी विल ट्राय टू रीच आउट टू मोर नंबर ऑफ स्टुडंट्स आणि त्याच्यातनं या सगळ्यांना कारण समजावण्यापेक्षा सुद्धा आज ही परिस्थिती हाताळणं. कारण जे विद्यार्थी ऑलरेडी स्ट्रेस्ड आहेत, आता ते याच्यातनं बाहेर पडलेले आहेत कारण परीक्षा होऊन गेलेली आहे. पुढे भविष्यामध्ये असं होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेता आली पाहिजे आपल्याला आणि जे आता 11वी-12वीला आहेत, अशा 11वी-12वी असलेल्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करणं आणि त्यांना या विषयासाठी तयारी करणं, हे सुद्धा विद्यार्थी परिषद आपल्या स्थानिक शाखांच्या माध्यमातून निश्चित करेल. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आपल्या मायम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.